तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपले प्रतिनिधी भूषण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तो संपर्क आपण पुन्हा एकदा प्रस्थापित करूयाच। मात्र महत्त्वाचे अपडेट त्यांनी आपल्यापर्यंत या मेळाव्याच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत आणि अगदी काही मिनिटं आता शिल्लक आहेत। राज ठाकरे या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र ते अद्यापपर्यंत व्यासपीठावरती उपस्थित नाहीयेत। कोणत्याही क्षणी ते आता व्यासपीठावरती येण्याची शक्यता आहे। सगळे महत्त्वाचे नेते जमलेले आहेत, पदाधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत, काही कार्यकर्ते सुद्धा मनसेच्या या मेळाव्याला उपस्थित झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। भूषण आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत। भूषण, तर काही मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत पोहोचतायत। मनसेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय भूमिका मांडली तेही पाहूयात। आजपर्यंत जे महाराष्ट्राला या आयोगाने गृहीत धरलं होतं आणि जो आपण राजसाहेबांच्या माध्यमातून आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून ही ज्या दोन आयुक्तांची भेट घेतली होती आणि तेव्हा याद्यांचा आपण एक सॅम्पल सर्वे करून जो घोळ सर्वच लोकांनी सगळ्या पक्षांनी जो दाखवला होता आणि त्याच्यावर विनोदाची गोष्ट असे की सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती, यांना कुठे जायचं माहीत नाही, इकडे जायचं का तिकडे जायचं का। आज त्यांचा हसू झालेला आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या मंदाताई म्हात्रे असतील, गायकवाड असतील, इतर सर्व लोक असतील, यांनीही हीच री ओढली आहे ना की कुठेतरी या गोंधळ आहे, दुबार मतदान असेल, वयाचा प्रॉब्लेम असेल, इतर ठिकाणी भाषाच भलत्या लावत, काही ठिकाणी घरच नाही आहेत, त्यामुळे पळवाटा काढून आता चालणार नाही। आजचा जो मेळावा आहे तो गटाध्यक्ष आणि मतदार यादीवर आम्ही BLA नेमलेत त्यांचा संयुक्त मेळावा आहे। मतदार यादीमध्ये ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत, जे काही घोळ झालेला आहे, त्याच्यावर खरं तर निवडणूक आयोगाने काम करायला हवं, पण ते करत नाही। म्हणून त्या मतदार यादींवर काम करण्यासाठी आज मार्गदर्शन केलं जाईल। दिवाळीनंतर त्यांना एक कालावधी दिला जाईल, एक टास्क दिला जाईल आणि त्या टास्कमध्ये बोगस मतदार, दुबार मतदार, मयत पावलेले, शिफ्ट झालेले किंवा अन्य जी काही कारणं आहेत, वयाची कारणं आहेत, हे सगळे शोधून काढण्यासाठी BLA आणि आमचे गटाध्यक्ष 1 to 1 पर्सन टू पर्सन भेटून त्याच्यावर काम करतील आणि त्या पद्धतीचं त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे साहेब आज करतील। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा हा या ठिकाणी पार पडतो आहे। सगळे गटाध्यक्ष मनसेचे उपस्थित आहेत। या गटाध्यक्षांना राज ठाकरे कोणता कानमंत्र देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।